नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधू स्वतःशीच बोलत असते, काहीही झालं तरी मला कृष्णापर्यंत आधी पोचावं लागेल. माझ्या आधी जर राघव पोचला तर काहीही करून तिला कन्व्हिन्स करून तो तिला घरी घेऊन येईल. आणि त्यानंतर जर राघवने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर? मधूचा व्हिडिओ कृष्णाकडे असतो आणि तो व्हिडिओ ती राघवला दाखवेल याची सुद्धा मधूला भीती वाटत असते. त्यामुळे ती विचार करत असते, राघवला जर कळलं की मी इतके मोठे गुन्हे केले तर तो मला कधीच माफ करणार नाही, माझं तोंडही बघणार नाही. आणि असं झालं तर राघव आणि कृष्णा एकत्र येतील. त्या चोरटीला मी माझ्या राघवला माझ्यापासून दूर नाही करू देणार. काय करावं हे तिला काही सुचत नसतं. त्यावेळी तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. राघव त्याच्या खोलीमध्ये जात असताना मधू पाय दुखत असल्याचं नाटक करते. त्यावेळी तिचा आवाज ऐकून राघव तिच्या रूममध्ये येतो आणि तिला विचारतो, काय झालं? मधू सांगते की माझा पाय दुखतोय. त्यावेळी राघव तिला म्हणतो, तू उठण्याचा प्रयत्न तरी कर. त्यावेळी मधू म्हणते की नाही उठता येतंय मला. त्यावेळी राघव तिला उचलून बेडवरती बसवतो आणि तिची खूप काळजी करत असतो. हे पाहून मधूला खूप बरं वाटत असतं. त्यावेळी मधू मनात विचार करते, बरं झालं मी पडल्याचं नाटक केलं हे राघवला कळालं नाही, नाहीतर राघव कृष्णाला शोधण्यासाठी निघून गेला असता. आज काहीही झालं तरी मी राघवला कृष्णाकडे जाऊ देणार नाही. राघव तिला आराम करायला सांगून तेथून निघून जात असतो. त्यावेळी मधू त्याला थांबवते आणि म्हणते, मला तुझ्याशी बोलायचंय. मधू त्याला बसायला सांगते आणि त्याला म्हणते, तुझ्यामुळे मी आज खूप हर्ट झालीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. तू माझ्यावर किडनॅपिंगचा आरोप केलास. मी असं का करेल? मी पण एक आई आहे ना. मी एका मुलीला तिच्या आईपासून का लांब करेल? तू मला तुझी बेस्ट फ्रेंड म्हणतोस ना, मग बेस्ट फ्रेंड एकमेकांच्या मनातलं ओळखतात. पण तू मला फक्त तुझी बेस्ट फ्रेंड म्हणतोस, मनापासून मानत नाहीस. नाहीतर तू माझ्यावर अविश्वास दाखवला नसता. राघव तिला म्हणतो, सिच्युएशनच तशी होती. त्यावेळी ते स्केच बघितल्यानंतर मला सुद्धा धक्का बसला होता. माझा पण विश्वास बसला नाही की तू असं काहीतरी करू शकतेस. सगळे पुरावे तुझ्या अगेन्स्ट होते, त्यामुळे मला तुझ्यावर तो आरोप करावा लागला. आय एम सॉरी. तर मधू त्याला म्हणते, मला माहिती आहे तुझ्यासाठी तुझं कर्तव्य, तुझी ड्युटी खूप महत्त्वाची आहे. पण राघव, तुझ्या आयुष्यात आपली मैत्री महत्त्वाची नाही आहे का? तर राघव गप्प असतो. तर मधू म्हणते, तू शांत आहेस म्हणजे तुझ्यासाठी आपली मैत्री इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्यात इतका दुरावा कधी आला? राघव तिला म्हणत असतो, इतका एक्स्ट्रीम विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. तर मधू त्याला म्हणते, तुलासुद्धा माहिती आहे मी असा विचार का करतीये. आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आजपर्यंत आपल्या नात्यात कधीच काहीच नॉर्मल नव्हतं. पण तरीही आपली मैत्री टिकून राहावी म्हणून मी खूप प्रयत्न केले. कधीच कंप्लेंट केली नाही. आपल्या नात्यात किती चढ उतार आलेत. तरीही मला असं वाटलं की त्याचा परिणाम आपल्या मैत्रीवर नाही होणार. पण सांग ना, तू काय केलंस? तर राघव तिला म्हणतो, कदाचित मी काहीच केलं नसेल. पण ती माझी चूक होती आणि मी ती चूक पुन्हा करणार नाही. तुझा मित्र म्हणून मी तुझ्या पाठीशी आयुष्यभर उभा राहील. आणि तेथून राघव जायला लागतो. तर मधू त्याच्या हाताला धरून थांबवत त्याला म्हणते, अजून थोडा वेळ थांब ना. राघव म्हणतो, थांबलो असतो पण मला खरंच जावं लागेल. तर मधू त्याला विचारते, कुठे जायचंय तुला? कृष्णाला शोधायला ना. अरे राघव, आत्ता आपण काय बोललो हे तू विसरलास का? तुला माझ्यापेक्षा कृष्णा जास्त महत्त्वाची आहे का? राघव तिचा हात बाजूला करतच तिला म्हणतो, आत्ता कृष्णा घरी येणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुला सुद्धा माहिती आहे. आईसाठी मला तिला शोधून घरी आणावंच लागेल. तर मधू त्याला म्हणते, ठीक आहे तू जा, पण सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, ॲटलिस्ट ज्यूस तरी पिऊन घे. मी घेऊन येते, मला पण कंपनी मिळेल. तर राघव तिला म्हणतो, तू थांब, मी घेऊन येतो. दुसरीकडे गोदामावशी कृष्णासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. कृष्णा झोपलेली असते. गोदामावशी तिला बोलतच असते, परंतु कृष्णा काही उठत नसते. गोदामावशी स्वतःशीच म्हणत तिला म्हणत असते की माझी कृष्णा खूप चांगली आहे. एकवीरा आई, तू तिला तिच्या कामात मदत कर. त्यावेळी गोदामावशी टाईम बघते आणि म्हणते, अजून पोलीसवाला आला कस काय नाही? इकडे राघव मधूसाठी नाश्ता घेऊन येतो. त्यावेळी मधू त्याला म्हणते, माझं पाणीसुद्धा संपले, मला आणून देशील का? तर राघव पाणी आणायला जातो. त्यावेळी मधू त्या ज्यूसमध्ये कसली तरी पावडर मिक्स करते. राघव तिच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि तिला म्हणतो, तू आणखी सँडविचेस खाल्ले नाही आहेस का?
मधू त्याला ज्यूस प्यायला देते तर राघव तोच ज्यूस घेऊन मधूला म्हणतो की तू पी, तुला याची गरज आहे. तर मधू म्हणत असते, राघव तू असं काय करतोयस, तू पी ना. मधू त्याच्यासमोर एक घोट पिते आणि म्हणते, बास आता तू पी. तर राघव म्हणतो, मी सुद्धा पिणारच आहे आणि तो दुसऱ्या ग्लासमध्ये ज्यूस ओतून घेतो. ते दोघेही तो ज्यूस पिऊन टाकतात. इकडे गोदामावशी कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि स्वतःशीच म्हणत असते, तो पोलीसवाला आणखी आला नाही. पोलीसवाल्याचा काहीच पत्ता नाहीये, मी जाऊन त्याला घेऊन येते. पण हिला एकटीला इथे टाकून कसं जाऊ? त्या माजुरडीचा काहीच भरोसा नाही. माझी कृष्णा तिथे नाही म्हटल्यानंतर तिने पोलीसवाल्यावर काहीतरी डाव टाकला तर? राघव ज्यूस पिल्यानंतर तेथून जायला लागतो आणि म्हणतो, मला कृष्णाला शोधायला जायचंय. तर मधू त्याला म्हणते, कृष्णा कृष्णा, मी कंटाळलीये नाव ऐकून. मधू राघवच्या जवळ जातच त्याला म्हणते, तू विसरलायस का? ती नाही, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. तू थोडा वेळ माझ्यासोबत स्पेंड कर. राघव तेथून जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मधू त्याला जाऊ देत नसते. त्यानंतर मधू राघवसोबत एन्जॉय करत असते. राघवला सुद्धा तो पावडर मिक्स केलेला ज्यूस पिल्यामुळे काही सुधरत नसतं. राघव ती सिंधूच आहे असं विचार करतच म्हणत असतो, का तू मला सोडून जाते सारखं, किती वाट पाहिली मी तुझी. मधू त्याला म्हणते, राघव मला माहितीये तुझं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे, तू फक्त माझा आहेस. तर राघव म्हणतो, मस्करी करतेस ना तू माझी, एक नंबरची चॅप्टर आहेस तू, तुला माहितीये माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आय लव्ह यू मोर दॅन एनिथिंग इन दिस वर्ल्ड. आय लव्ह यू सो मच सिंधू. हे ऐकून तर मधूला धक्काच बसतो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, गोदामावशी राघव आणि मधूला एकत्र पाहते. त्यानंतर कृष्णा गोदामावशीला म्हणत असते, आता काहीही झालं तरी हार मानायची नाही. लवकरात लवकर मला माझ्या 6वीपर्यंत पोचायचंय. त्या मधूने कितीही वार केले तरी त्या प्रत्येक वाराला उत्तर द्यायला मी सुसज्ज आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.